छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर पुन्हा एकदा अस्वच्छता आणि बेजबाबदार पर्यटकांचा प्रकार समोर आला। गडावर विविध ठिकाणी तब्बल 50 पेक्षा जास्त दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छता आढळून आल्याने शिवभक्त आणि इतिहासप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। एमटीडीसीच्या रूमजवळ राणीवसाच्या मागील भागात तसेच गडावरील विविध परिसरात हा प्रकार उघडकीस आला। सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक गडावर भेट देत असताना काही पर्यटकांकडून गडाच्या पावित्र्याला गालबोट लावले जात असल्याचा आरोप केला जात आहे। स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींच्या मते गडावरील सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा अत्यंत अपुरी पडत असल्याने प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी होत नसल्याने दारूच्या बाटल्या गडावर नेल्या जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे। पुरातत्व विभाग नेमकं काय करतंय असा सवाल आता शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान गडावर सीसीटीव्ही व्यवस्था वाढवावी, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, दारूबंदीचे फलक लावावेत आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांकडून होत आहे। या बॉटलवाल्यांचा म्हणजे दारू पिणाऱ्यांचा निषेध करायचा का? करायलाच पाहिजे का नाही? इथे काम करणारे रायगड प्राधिकरण आणि एएसआय त्यांचा निषेध रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे। रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे। अशा दारू पिणाऱ्यांचं करायचं काय? खाली मनकावर पाय। आणि अशा प्रशासनाचं करायचं काय? खाली मनकावर पाय।